सर्वांना नमस्कार। इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील 10वा पाठ आहे एक राखी सैनिकासाठी। आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यातील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे। इथे आहे मला हे समजले। त्यात प्रश्न पहिला आहे, उत्तरे लिही। त्यात अ आहे, बाईंनी कोणासाठी राख्या तयार करायला सांगितल्या? उत्तर लिहूयात, बाईंनी सैनिकांसाठी राख्या तयार करायला सांगितल्या। आ आहे, कोणाचा मामा सैनिक आहे? उत्तर लिहूयात, रोहनचा मामा सैनिक आहे। ई आहे, बाईंनी वर्गातील मुलांचे किती गट तयार केले? लिहूयात, उत्तर लिहूयात, बाईंनी वर्गातील मुलांचे 2 गट तयार केले। ई आहे, बाईंनी राख्यांची पाकिटे कोणाकडे दिली? उत्तर लिहूयात, बाईंनी राख्यांची पाकिटे पोस्टमन काकांकडे दिली। प्रश्न दुसरा आहे, पाठातील जोडाक्षरयुक्त शब्द शोध आणि वहीत लिही। चला तर लिहूयात, राख्या, शुभेच्छा, पोस्टमन, स्मिता, साहित्य, दुसऱ्या, आपल्या, शुभेच्छा पत्रे इत्यादी। नंतर आहे, विचार कर व सांग। प्रश्न पहिला, त्यातील राखी तयार करताना तू कोणकोणते साहित्य वापरशील? उत्तर लिहूयात, रंगीत दोरा किंवा रेशीम धागा, रंगीत कागद, मणी, मोती, कुंदन, चमकी, गोंद, कात्री आणि लहान सजावटीची फुले। प्रश्न दुसरा आहे, राख्या कोणकोणत्या आकारांच्या असतात? उत्तर लिहूयात, गोल, चौकोनी, फुलाच्या, हृदयाच्या आणि ताऱ्याच्या अशा विविध आकारांच्या राख्या असतात। तिसरा प्रश्न, तुला पोस्टमन काका भेटले तर तू त्यांना कोणते प्रश्न विचारशील? बघा प्रश्न लिहूयात इथे। पहिला प्रश्न, काका तुम्ही रोज किती पत्रे वाटता? दुसरा प्रश्न, तुम्ही पत्रे कोणकोणत्या ठिकाणी पोहोचवता? तिसरा प्रश्न, तुमचे काम तुम्हाला आवडते का? चौथा प्रश्न, पावसातही तुम्ही पत्रे वाटता का? पाचवा प्रश्न, पत्रे योग्य पत्त्यावर कशी पोहोचवता? तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलाय। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत धन्यवाद।